ह्या अगोदर मी कृष्ण जन्माष्टमीवर म्हणजे येत्या 26 ऑगस्टला श्रावण सोमवारी येणारी जी गोकुळाष्टमी आहे त्यावर बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तुम्ही नक्की माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सोपे 2 ते 3 मार्ग सांगणार आहे जे तुम्ही केल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो। या दिवशी व्रत केल्यास देव भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे। या दिवशी कोणते ज्योतिषी उपाय केल्याने फायदा होतो ते जाणून घेऊया। दरवर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो। हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आणि उपवास सोडतात। या दिवशी देवाच्या बाल रूपाची पूजा केली जाते। यंदा 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा उपवास केला जाणार आहे। असे म्हटले जाते की जन्माष्टमीचे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो। सोबतच असाही विश्वास आहे की या दिवशी मूल होण्यासाठी व्रत केल्यास मनोकामना लवकरच पूर्ण होते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी उपवास करण्यासोबतच काही उपाय देखील खूप फलदायी ठरतात। या उपायांचे पालन केल्याने घरात सुख समृद्धी येते। जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय करा। जर तुम्हाला घरामध्ये पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल, कितीही मेहनत केली तरी पैसा टिकून राहतो, हातात पैसा टिकत नसेल तर जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा हा उपाय करू शकता। ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाला दुधात केशर मिसळून अभिषेक करा। असे म्हटले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। आता इथे प्रश्न आहे की श्रीकृष्णाची एखादी छोटीशी तुम्ही नवीन मूर्ती विकत घेऊ शकता किंवा तुमच्या घरात देवघरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्ण असतो त्यालाही तुम्ही दुधात केशर टाकून अभिषेक घालू शकता, पण रात्री 12 वाजता। घरातील सुखशांतीसाठी हे उपाय करा। घरात रोज भांडणे होत असतील तर घरातील शांतता भंग झाली असेल तर जन्माष्टमीच्या संध्याकाळी हा उपाय करू शकता। जन्माष्टमीच्या संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा। यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करताना 21 वेळा तुळशीभोवती प्रदक्षिणा घाला। यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल, घरामध्ये अडचणी येणार नाही, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रगतीही होईल। उपाय अगदी सोपे आहे, त्यामुळे करायला काही हरकत नाही। आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ, धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदायिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। पैसे मिळवणे। प्रत्येक व्यक्तीला पैशाची कमतरता भासू नये, दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती व्हावी अशी इच्छा असते। जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही यावर उपाय करू शकता। जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून कोणत्याही राधाकृष्ण मंदिरात जाऊन श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी। असे म्हणतात की यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि आर्थिक समस्या सुटू लागतात। यासोबत जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात पिवळ्या रंगाचे कपडे, फळं, धान्य इत्यादी दान करणं देखील शुभ असतं, कारण पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णाचा म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता रंग आहे। रामकृष्ण हरी।